राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि माननीय महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशान्वये दिनांक 16/3/2025 रोजी वागिरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सासवड, पुणे येथे सकाळी 10:30 वाजता विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। सदर महाशिबिराचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री अभय श्रीनिवास ओक, न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या शुभ हस्ते आणि माननीय न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते ढेरे, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई, माननीय न्यायमूर्ती श्री संदीप वी मारणे, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई व माननीय न्यायमूर्ती श्री आरिफ सा डॉक्टर, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांच्या मार्गदर्शनाने तसेच माननीय श्री महेंद्र के महाजन, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। सदर महाशिबिरास पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, भोर आणि सासवड येथील 10,940 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी, विविध शासकीय विभागाच्या योजनांच्या लाभार्थ्यांना 75 पेक्षा जास्त स्टॉल्सच्या आधारे आपण लाभ देण्याचे ठरवलेले आहे। सदर महाशिबिरामध्ये शासकीय डिपार्टमेंट जितके आहेत सगळ्या डिपार्टमेंटचे स्टॉल्स आणि त्यांच्या सगळ्या योजना जितक्या आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तसेच नालसाच्या योजनांचे देखील त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। सदर दिवशी आपण या सर्व योजनांबाबतचे माहितीसाठीचे एक पॅम्पलेट तयार केलेले आहे, ते सुद्धा आपण मान्यवरांच्या हस्ते त्याचे अनावरण करणार आहोत। आणि या सर्व शिबिरामध्ये ज्या काही स्कीम्स आहेत, म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा स्वामित्व योजना असेल आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कृषी विभागाच्या काही स्कीम्स असतात, महिलांविषयीच्या आहेत, अपंगांसाठीच्या आहेत, लहान मुलांसाठीच्या स्कीम्स आहेत, आधार कार्ड बनवणं आहे, पॅन कार्ड बनवणं आहे, तर अशा सर्व ज्या काही स्कीम्स आहेत या सर्व स्कीम्सचा लाभ वेगवेगळ्या योजनांच्या आधारे दुर्बल घटकांना देण्याचा आमचा उद्देश आहे। आणि अशा सर्व घटकातील लोकांनी ज्यांना ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या महाशिबिरामध्ये यावे आणि त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन मी सचिव सोनल पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सर्वांना करते। थँक्यू।